पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे आणि त्यानंतर 8व्या वेतन आयोगाचा कालावधी सुरू होईल। जानेवारी 2026 पासून पुढील 10 वर्षापर्यंत 8व्या वेतन आयोगाचे कार्य असेल। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे। याचा लाभ एकूण 1,15,00,000 जणांना होईल। त्यात 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शन धारकांचा समावेश होतो। 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला 1 जानेवारी 2016 पासून सुरुवात झाली होती। त्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनात 23.55% वाढ करण्यात आली होती। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर कर्मचारी आणि पेन्शन धारकांना त्यात वाढ मिळणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरतो आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की 7व्या वेतन आयोगाचा कालावधी संपण्यापूर्वी 8व्या वेतन आयोगाचा अहवाल प्राप्त होईल। तर आर्थिक वर्ष 2026 ते 27 पासून प्रत्यक्ष वेतन आणि पेन्शन 8व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे। अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। गोळ्या घेऊनही थायरॉइडचा त्रास होतोय? मग तुम्ही डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक इथे अवश्य भेटा।